हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आज आहे 1 जानेवारी आणि आजपासून नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. ऑलरेडी मी तुम्हाला कालच विश केलेलं आहे. आणि एकदा नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि माझे जर तुम्हाला ब्लॉग आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी आणि बनवत जाईन तुमच्यासाठी खास. तर आता मी अंशूला आणायला चालले दररोजच्या सारखंच, कारण अंशूला सुट्ट्या नाही आहेत. हर्षूला आज लास्ट सुट्टी आहे. उद्यापासून त्याचं स्कूल सुरू होणार आहे. आता तिथून तिकडे मुलांना मी फिरायला वगैरे घ्यावं असं म्हणजे माझं मत चालू आहे, नाना नानी पार्कला वगैरे, कारण देवाचं दर्शन वगैरे करून येता येईल म्हणून. तर चला आपण अंशूला आणूया आणि नाना नानी पार्कला आज महादेवाचं पण दर्शन घेऊया नवीन वर्षाचं. तर चला. सकाळी मी म्हणले होते तुम्हाला की जायचंय फिरायला म्हणून, पण मी काही मुलांना घेऊन गेले नाही. आता आम्हाला देवदर्शनासाठी जायचं आहे. लेकरांच्या गाड्या काढल्यात, ते गोंधळ चालू आहे. तर आम्ही आज मंदिरात चाललो आहोत. कोणकोणत्या ते तुम्हाला दाखवते. चला जावं असं मन होतं, पण त्यांनीच म्हटले चला जाऊया. तर चला तुम्हाला दाखवते मी कुठं कुठं चालले ते, पण कोणकोणत्या मंदिरामध्ये चाललो ते पण. कृष्ण मंदिर, साईबाबा मंदिर आणि बहुत कुठे कुठे नेतात ते. नवीन वर्षाची सुरुवात आमची देवदर्शनापासून झालेली आहे. तर चला तुम्हाला दाखवते देव मंदिर. निघालो आहोत आम्ही गाडीवरती मंदिराचं दर्शन करण्यासाठी. चला. इथून गेलो पुन्हा मग मध्ये. इथे झाला होता ऍक्सिडेंट काल रात्री न्यू इयरचं. इकडं का हा कसली जागा नव्हती इथं काय. हा नव्हती कधी हर्षू काय हो का भर चौका तिथं टायर जाळत हो का. इथं दुपारी हर्षूला अंशूला न्यायला आलते मी. तिथं बघा स्कूटी पडली आहे खाली. कोणाची स्कूटी आहे तिथे बघा, त्याची पडली आहे तिथं. आणि एखाद्याने इकडून आला असं किती छान आहे. या रस्त्यावर झालता दुपारी, रात्री झालता काल न्यू इयरचा ऍक्सिडेंट ना. दुपारी रस्ता जाम होता. हा खूप. अंशूचं स्कूल इकडेच आहे. कृष्ण मंदिर लातूर मधलं, जे की आम्ही खूप दिवसांनी 2 महिन्यांनी हे बघा. हे आहे कृष्ण मंदिर. आता इथं पाया पडायचंय आणि आतमध्ये दाखव तुम्हाला. हे आहे आतमधलं. तुम्ही पाहिलं असेल ब्लॉग मध्ये खूपदा माझ्या. पाय पडा, ए पाय पड रे. पुढे बघून ए पुढे बघून. मी अंशूला गंध मी लावलेला आहे. माझं बघून लावायचं अंशूला. हा ये चल इकडे बघ, इकडे बघ, चल इकडे बघ, इकडे इकडे माझ्याकडे थांब. इकडं इकडे बघ, खाली उतर ना, दिसनास आधीच तू. हा ये रे खाली चल. आता लावायचंय हर्षूला. खाली उतर. वर काय बघायलास रे. हा जय श्री कृष्ण कृष्ण. छान लागलाय, मस्त लागलाय, छान लागलाय. लागलाय मला बी. तुला लो आणि डबल लावते मंदिरला. छान. अंशू इकडे बघ, अंशूला की सुंदर लागलाय. मला बी छान लागलाय. तुला बी छान लागला होता. देवाचा गंध कधीच वक्ता म्हणणी लागते. इथं गंध पुसायले.
आता लावायचं नाही अंशू ह्यांना गंधा, हो का? साई मंदिरला आहे पहा, साई मंदिर लातूर मधलं. हे दुसरं मंदिर आहे. कारंजे सुरू झाले, पहिल्यांदा आलो आपण तरी ते कारंजे सुरू झाल्यापासून का नाही. एंट्रन्स मंदिरचं, साई मंदिरचं. हे पहा, आज गुरुवार असून बी गर्दी नाही. होय हो, गुरुवार असून बी गर्दी दिसणार झाली. नसलं गर्दी राहायची आधी आम्ही येत होतो 2-3 वर्षाखाली. ते गेले तिकडून. ही आहे लेडीजची लाईन. कृष्ण मंदिरून इकडे चाललो आहोत आम्ही. हे बघू, हर्षू साई मंदिर. साईबाबा मंदिर. अंशू कुठं आहे? अंशा गेला का? तिकडे आहे अंशू. हे आहे मंदिरची बॅक साइड. हे मग मंदिरचा परिसर. काय खायचे? झाड, मंदिरचं टेक्स्चर खूप सुंदर आहे. त्यांची गेलेली आहे चप्पल साई मंदिर मध्ये. बघा, माझी आहे, अंशूची हर्षीची पण आहे. यांची गेलेली आहे चप्पल. कितीची होती? एवढी अशी महागायची. चला आता, चलो, देवानं आशीर्वाद छान दिला तुम्हाला, आहे का नाही? आता इथं आम्ही स्वामी समर्थाच्या मंदिरला आलेलो आहोत. दाखवते तुम्हाला स्वामी समर्थाचं मंदिर. खूप गर्दी आहे आज स्वामी समर्थाच्या मंदिरला, जास्त गर्दी आहे का नाही? गुरुवार आहे ना. पण साईबाबाच्या मंदिरला राहते ना, तिथं बी नाही. इकडं जास्त गर्दी आहे सध्या जास्त लोक स्वामी समर्थाला चाललेत, आहे का नाही? चला, हे स्वामी समर्थाचं मंदिर. हे पहा, गर्दी आहे बघा स्वामी. गर्दी. थांबा, जाऊ नका पुढे. होता आम्ही सिद्धेश्वर मंदिर, लास्ट स्टॉप आमचं. नाही बसणं नाही, ती कुठे तर जाणार असेल बस. पुढे गेले पप्पा. चला, इथं करायचं दर्शन सिद्धेश्वरचं, ग्रामीण दैवत आमचं. गाणं चालू, त्याच्यामुळे आवाज येईल की नाही माहिती. हे आहे एंट्रन्स सिद्धेश्वरचं. हे बघा, आता मी बोलायला ऐकलं की नाही की गाणं चालू आहे. हे बघा, हे आहे एंट्रन्स. हे आहे मंदिर. हे बघा, हे आहे मंदिर आणि आतमध्ये आहेत सिद्धेश्वर. काय झालं? खाली उतर. मंदिरचं बॅक साइड, फेऱ्या घालायच्या. पुढे आहे हो महादेवासमोर नंदी, आणि तिथे आहे महादेव. हे बघा, येथे आहे दिवा. हे अंशू हर्षी खेळायलेत. हे बघा, इथं त्यांना फक्त पेस पाहिजे खेळायला. सगळ्यात जुनं मंदिर आहे हे, ग्रामीण दैवत लातूरचं. चला, आमचं दर्शन झालेलं आहे. आता जायचंय घरी ना. पुजारी माणूस आमचा. फायनली आलो आम्ही गोलाईच्या देवीला. हे पहा, गोलाईची देवी. इथे चप्पल ठेवायचे आणि त्याचे मंदिर. अरड्या मी इथेच भरल्या होत्या गोलाईत. अरडा हे आहे लास्ट स्टॉप आमच्या गोलाईतला. हे पण ग्रामीण देवी आहे. पडून घेतली ओटी आता देव समोर इथून. ही बॅकची साईड देवीची गोलाईची, आणि देव आहे प्रत्येक असं गोल. जेवढे समोरून येत नाही ते आहे महादेव. इथे लावलेत महादेवाला अंशुनी उदबत्ती, आहे ना.
आणि आता आमचं इथलंही झालेलं आहे दर्शन सगळ्यांचं. चला, लास्टचा स्टॉप होता आमचा आता इथे. बघू तिथून कुठे जायचं आता. जय श्रीराम. हे बघा देव आहेत असे सगळीकडं. आलो आता इथं समोर आम्ही. इथे देणगीचं आहे. इथे साड्या देवीच्या आलेल्या. मी भरली आता खन्नारळाची ओटी. आलो होतो अंशूला खेळणी घ्यायला. अंशूने घेतलेली आहे बंदूक, त्याच्या हातात आहे. अंशू दाखव बंदूक. हे बघा, खेळायचं दोघं जण खेळायचं, दोघं बी खेळायचं एक साथ. चला, काय झालं? इथे आले आहोत आम्ही हनुमान मंदिरला. लास्ट स्टॉप आमचा. चलो हवा मंदिर मध्ये. नवीन वर्षाचे सर्व देव वगैरे आम्ही पाया पडून आलेलो आहोत, जेवढे होते तेवढे. फक्त स्वामी समर्थाच्याच मंदिरामध्ये एवढी जास्त गर्दी होती ना, तिथंच आम्हाला पाया पडता आलं नाही. आरती भेटली आम्हाला, आम्ही आरती करून आलो. परत गेलो तिथून आम्ही स्वामी समर्थाच्या मंदिरामधून सिद्धेश्वरला, आणि तिथून परत गेलो मंगोला इथल्या देवीला दर्शन केलं. ते लास्ट स्टॉप होता. पण ते म्हणता म्हणता पुन्हा शनी म्हणजे हनुमान मंदिरला आलेलो. तिथे झालं कुठं आमचं म्हणजे लास्ट स्टॉप म्हणजे देवदर्शन. आणि अशी आम्ही केलेली आहे नवीन वर्षाची सुरुवात. तर चला, तुम्हाला पण हॅपी न्यू इयर परत एकदा. आणि दुपारी काही मी मुलांना घेऊन कुठे बाहेर गेलेच नाही आहे, कारण दुपारी अंशूच्या शाळेच्या तिथे ना रात्री खूप मोठा ॲक्सिडेंट झालेला होता, आणि त्याच्यामुळे तिथे रॅली वगैरे काढलेली होती, टायर वगैरे जाळत होते. तर असो, म्हणून पुन्हा 5-6ला आम्ही निघालेलो होतो देवदर्शनासाठी. सर्व देव वगैरे केलेले आहेत. तर आजचा ब्लॉग देवदर्शन कसं वाटलं ते मला तुम्ही नक्की सांगा. आणि तुम्हाला हे ब्लॉग आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर फ्रेंड्स, आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. बाय.